या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन। प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुला मुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। MIMचे नेते इम्तियाज जलील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीबाबत ही घोषणा केली। सोलापुरात MIM पक्ष कोणासोबतही युती करणार नाही। जेव्हा आम्ही महाविकास आघाडीकडे युतीसाठी हात पुढे करतो तेव्हा ते सहकार्य करत नाहीत, जेव्हा त्यांचा पराभव होतो तेव्हा ते युतीसाठी हात पुढे करतात असा आरोप करून महापालिका निवडणुकीत स्थानिक नेते हेच निर्णय घेतील, पूर्ण ताकदीनं MIM महापालिका, नगरपालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुका लढवेल असं सांगून मागील काही वर्षांपासून पक्षाची ताकद वाढली आहे, ती या निवडणुकीत दाखवून देऊ असं देखील ठामपणे त्यांनी सांगितलं। राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हे पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। शुक्रवारी पुणे इथं राज्याच्या CID विभागाच्या कार्यालयात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत आणि CID कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका बाललैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात उत्कृष्ट तपास करत न्यायालयात वेळेत त्यांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं। यामध्ये वर्षाच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती। या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना भारत सरकारच्या वतीनं हे पदक देऊन गौरवण्यात आलं। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होत असून 26 जून ते 10 जुलै 2025 हा संपूर्ण यात्रा कालावधी आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्व मानाच्या आणि अन्न पालख्यांचं त्यांच्या नियोजित तिथीप्रमाणे पंढरपूरकडे प्रयाण होणार आहे। संपूर्ण वारी कालावधीत पालख्या, दिंड्या, त्यांच्या समवेत येणारे वारकरी भाविक यांना पालखी मार्ग, पालखी तळ, पालखी विसावा ठिकाण, रिंगण तसंच पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सोयीसुविधा संबंधित प्रशासकीय यंत्रणेनं अत्यंत काटेकोरपणे उपलब्ध करून द्याव्यात। त्यासाठी परस्परात योग्य तो समन्वय ठेवावा आणि आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पाडावी असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। गोवा सोलापूर गोवा या नव्यानं सुरू झालेल्या प्रवासी विमानसेवेची शुक्रवारी दुसरी फेरी झाली। सोलापूरहून गोव्याकडे रवाना झालेल्या विमानात तब्बल 61 प्रवासी होते, तर गोव्याहून सोलापुरात आलेल्या विमानात 21 प्रवासी होते। मात्र शुक्रवारी विमान हे नियोजित वेळेपेक्षा तब्बल 2 तास उशिरा आल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। गोव्याहून निघालेलं फ्लाय 91चं विमान सकाळी 10:30च्या सुमारास सोलापुरात पोहोचलं। सोलापूर विमानतळावरील धुक्यांमुळे आणि दृश्यमानते अभावी विमानानं हवेत काही वेळ फेऱ्या मारल्या। त्यानंतर विमान सुरक्षितपणे लँड झालं। उशिरा झाल्यानं प्रवाशांना काही वेळ मनस्ताप सहन करावा लागला। त्यानंतर मात्र अवघ्या 20 मिनिटातच हेच विमान 61 प्रवाशांना घेऊन सोलापूरहून गोव्याच्या दिशेनं रवाना झालं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं केंद्र सरकारच्या मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आकृती केंद्राशी सामंजस्य करार केला असून यामुळे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्रानं विकसित केलेल्या 200हून अधिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे। याचबरोबर विद्यार्थ्यांना अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रकल्प करण्याबरोबरच प्रशिक्षण देखील मिळणार आहे। या करारावर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत कराराचा कार्यक्रम पार पडला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन।
प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर।